मुंबईमध्ये मेट्रोचं जाळं अगदी वेगाने पसरतंय आणि शहराचा चेहरामोहराच बदलतोय. पण एक मार्गिका अशी आहे जी तब्बल 6 वर्ष एकाच जागी अडकून पडली होती. आपण बोलतोय मुंबई मेट्रो लाईन 4 बद्दल. एक असा महत्वाकांक्षी प्रकल्प जो शहराची नवी जीवनवाहिनी बनू शकला असता, पण एका छोट्याशा अडथळ्याने त्याला थांबवून ठेवलं. तर आजच्या या विश्लेषणामध्ये आपण याच 6 वर्षांच्या तिढ्याची आणि तो सुटल्यानंतरच्या पुढच्या प्रवासाची गोष्ट अगदी सविस्तरपणे समजून घेणार आहोत. मुंबईची ट्रॅफिक हा तर सगळ्यांचाच डोक्याला ताप, बरोबर ना? पण ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी नेमकं काय लागतं? याच मोठ्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मेट्रो लाईन 4च्या प्रवासात कुठेतरी सापडतं. कारण लक्षात घ्या, हा फक्त एक सिमेंट कॉन्क्रीटचा प्रकल्प नाहीये, तर जगातल्या सगळ्यात अवघड शहरी वाहतूक समस्यांपैकी एकावर मात करण्यासाठी आखलेली ही एक मोठी धोरणात्मक योजना आहे. ओके, तर हा प्रकल्प किती मोठा आहे हे आधी समजून घेऊया. मार्ग आहे वडाळा ते थेट कासारवडवली. लांबी तब्बल 32 किलोमीटर आणि या मार्गावर एकूण 30 स्टेशन्स. आणि खर्च तर जवळपास 14,500 कोटी रुपये आहे. म्हणजे हे आकडेच आपल्याला सांगतायत की मुंबई महानगर प्रदेशासाठी हा प्रकल्प किती महत्वाचा आहे. चला तर या संपूर्ण प्रकल्पाची कहाणी आपण 4 टप्प्यात समजून घेऊया. आधी पाहूया ही नवी जीवनवाहिनी का महत्वाची आहे. मग तो 6 वर्षांचा तिढा नेमका काय होता ते बघू. त्यानंतर आता पूर्ततेकडे कशी वाटचाल सुरू आहे आणि सगळ्यात शेवटी ही मेट्रो आपल्या रोजच्या प्रवासात काय बदल घडवणार आहे यावर नजर टाकूया. तर मग सुरुवात करूया पहिल्या भागापासून. बघा, मेट्रो लाईन 4चं सगळ्यात मोठं धोरणात्मक महत्त्व आहे ते म्हणजे मुंबई आणि ठाणे या 2 अत्यंत महत्त्वाच्या शहरांना थेट जोडण्यात. ही मार्गिका खरं तर लाखो प्रवाशांसाठी एक नवीन जीवनवाहिनी ठरणार आहे. आता या प्रकल्पाचे खास वैशिष्ट्य म्हणजे ही पूर्णपणे एक एलिव्हेटेड कॉरिडॉर आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर संपूर्ण लाईन जमिनीच्या वर मोठमोठ्या पिलर्सवर बांधली जात आहे. याचा फायदा असा की रस्त्यावरची जागा वाचते. पण याचमुळे विशेषतः दाट लोकवस्तीच्या भागांमधनं पिलर्स आणि स्टेशनसाठी जागा मिळवणं हे एक खूप मोठं आव्हान बनून जातं. आणि इथेच या संपूर्ण कहाणीत एक मोठा ट्विस्ट येतो. इतक्या मोठ्या अपेक्षेने 6 वर्षांपूर्वी काम सुरू झालं, पण तरीही हा अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प अपूर्णच राहिला. कारण होतं फक्त एकच अडथळा, ज्याने संपूर्ण प्रकल्पाची गती अक्षरशः थांबवून ठेवली होती. तर मग प्रश्न येतो की हा 6 वर्षांचा तिढा नेमका कशामुळे निर्माण झाला? याचं उत्तर आहे एका स्टेशनसाठी लागणारी जमीन. हो, विक्रोळीतील लक्ष्मीनगर स्टेशनच्या भूसंपादनाचा मुद्दा हाच या पूर्ण प्रकल्पातला सर्वात मोठा आणि किचकट अडथळा ठरला. हे ऐकायला कदाचित विचित्र वाटेल, पण हे खरं आहे. जमिनीचा फक्त एक छोटा तुकडा आणि त्याच्यामुळे हजारो कोटी रुपयांच्या एका सार्वजनिक प्रकल्पाला तब्बल 6 वर्षांचा विलंब लागला. विचार करा, या एका वादामुळे लाखो प्रवाशांची सोय इतकी वर्ष रखडली होती. हा वाद कसा चिघळत गेला याची टाईमलाईन पाहूया. 2019 मध्ये भूसंपादनासाठी बोलणी सुरू झाली, पण ती फिसकटली. मग 2021 मध्ये MMRDAने थेट अधिग्रहणाची नोटीस काढली. या नोटिशीला कंपनीने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं. मग काय, न्यायालयाकडून या कामाला स्थगिती मिळाली आणि प्रकल्पाचं काम त्या जागेवर अनेक वर्षांसाठी ठप्प झालं. पण चांगली गोष्ट ही आहे की हा लांबलेला संघर्ष आता संपला आहे. तर आता या भागात आपण पाहूया की हा कायदेशीर तिढा सुटल्यानंतर प्रकल्पाला पुन्हा रुळावर आणण्यासाठी कोणती ठोस पावलं उचलली जात आहेत. आणि सगळ्यात दिलासादायक बातमी म्हणजे लक्ष्मीनगर स्टेशनचा तो एक भाग वगळता बाकी संपूर्ण मार्गाचं तब्बल 84% काम आधीच पूर्ण झालंय. त्यामुळे आता हा प्रकल्प पूर्ण व्हायला जास्त वेळ लागणार नाही अशी एक मोठी आशा निर्माण झालीय. जो जमिनीचा तुकडा या संपूर्ण वादाच्या केंद्रस्थानी होता, त्याचं क्षेत्रफळ होतं साधारण 16,762 चौरस मीटर. अखेर ही जमीन आता संपादित झाली आहे आणि त्यामुळे प्रत्यक्ष बांधकामाचा मार्ग मोकळा झालाय. अर्थात या भूसंपादनासाठी आर्थिक तोडगाही काढण्यात आला. जवळपास 157.7 कोटी रुपयांची नुकसान भरपाई देऊन हा वाद कायमचा मिटवण्यात आला. ही रक्कम याच वर्षी 30 मार्च 2024 रोजी अदा करण्यात आली आहे. आता ही पूर्ण लाईन प्रवाशांसाठी एकाच वेळी नाही तर 3 टप्प्यांमध्ये सुरू करण्याची एक स्पष्ट योजना आहे.
पहिला टप्पा म्हणजे गायमुख ते कॅडबेरी जंक्शन हा लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. त्यानंतर दुसरा आणि तिसरा टप्पा कार्यान्वित होईल. संपूर्ण मार्ग ऑक्टोबर 2027 पर्यंत सुरू करण्याचं सध्याचं उद्दिष्ट आहे. चला, आता हे आकडे आणि कायदेशीर बाबी थोड्या बाजूला ठेवूया आणि या प्रकल्पाच्या सगळ्यात महत्त्वाच्या पैलूकडे वळूया. तो म्हणजे मुंबई आणि ठाण्यातल्या लाखो प्रवाशांच्या रोजच्या जीवनावर याचा नेमका काय सकारात्मक परिणाम होणार आहे. या मेट्रो लाईनचा सर्वात मोठा आणि थेट फायदा काय असेल तर तो म्हणजे वेळेची बचत. आज ज्या प्रवासाला 1.5-2 तास लागतात, तोच प्रवास मेट्रोमुळे फक्त 15 ते 20 मिनिटात होऊ शकेल. म्हणजे विचार करा, प्रवासाच्या वेळेत तब्बल 50 ते 75% बचत. मेट्रोची खरी गरज कुठे आहे हे आपल्याला इतर मार्गांच्या आकडेवारीवरून लगेच कळतं. उदाहरणार्थ लाईन 9, ज्यामुळे एका नवीन भागाला कनेक्टिव्हिटी मिळाली, तिथे पहिल्याच आठवड्यात रोज सरासरी 27,000 प्रवासी होते. याउलट जिथे आधीच पर्याय होते त्या लाईन 2B वर फक्त 4,000. हा फरकच दाखवून देतो की मुंबई ठाण्याला जोडणारी लाईन 4 सुद्धा प्रचंड यशस्वी ठरेल. या प्रकल्पाचे फायदे खूप दूरगामी आहेत. याचा थेट फायदा मुंबई ठाणे दररोज प्रवास करणाऱ्यांना तर होईलच, पण त्याचबरोबर विक्रोळी, कांजूरमार्ग, मुलुंड यांसारख्या परिसरातील रहिवाशांना, प्रादेशिक अर्थव्यवस्थेला आणि रस्त्यांवरचा भार कमी झाल्यामुळे पर्यावरणालाही नक्कीच फायदा होईल. ही लाईन संपूर्ण मेट्रो नेटवर्कला अधिक कार्यक्षम बनवेल. थोडक्यात सांगायचं तर मेट्रो लाईन 4चं खरं मूल्य हे फक्त एका वाहतूक प्रकल्पापुरतं मर्यादित नाहीये. हा एक असा आर्थिक कॉरिडॉर आहे जो लाखो लोकांच्या जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि या संपूर्ण प्रदेशाच्या विकासाला एक नवी दिशा देण्यासाठी तयार होतोय. आणि जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न आपल्या मनात उरतोच की मुंबईत मेट्रोचं जाळं इतक्या वेगाने विस्तारत असताना असे मोठे प्रकल्प शहराला वाहतूक कोंडीच्या या चक्रव्यूहातून कायमचं बाहेर काढू शकतील का? याचं उत्तर आपल्याला येणारा काळच देईल.